गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माती खोदून गाढवाच्या पाठीवर नेणारा मजूर असतो. त्याला माती खोदताना असा एक चमकणारा दगड सापडतो. खूप आवडतो त्याला तो. खूप चमकत असतो दगड. तो असा घेतो आणि गाढवाच्या पाठीवर माती टाकून जायचं असतं वापस, तर तो असा एका दोऱ्यात गाढवाच्या गळ्यात बांधतो. खूप छान त्याला वाटत असतं त्याला बघायला त्या दगडाकडे. तो जात असताना गावातला एक शेटजी क्रॉस होतो त्याला, आणि त्या शेटजीला तो दगड दिसतो. तो शेटजी त्याला विचारतो, कुठे चाललायस? तो म्हणतो, कुठे नाही, माती कारागीरला द्यायला. तो म्हणतो, नाही, या गाढवाला घेऊन कुठे चाललाय? तो म्हणतो, माझा गाढव आहे. म्हणजे त्याच्या गळ्यात काहीतरी चमकतंय. म्हणजे हो, मला माती खोदताना एक छान चमकणारा दगड सापडला मोठा, मला तो खूप आवडला. तर शेटजी तो म्हणतो, मला देऊन देतो. तो म्हणतो, घेऊन घ्या, पण तुम्हाला मला 1 किलो गूळ किंवा पैसे द्यावे लागतील. शेटजी त्याला 50 रुपये देऊन देतात आणि तो खडा घेऊन आपल्या दुकानात येतात आणि ते त्या अशा तराजूच्या दांड्याला बांधून छान ठेवलेला असतो. त्यांनाही खूप आवडतो तो. एक 2-4-5 दिवसात तिथनं एक जोहरी त्या गावात आलेला असतो. त्या जोहरीला ते काहीतरी दिसतं शेटजीच्या तराजूला. तो विचारतो शेटजीला, हे काय आहे? तो सांगतो स्टोरी, की असं असा एक माणूस येताना दिसला, मी त्याच्याकडनं विकत घेतला. तर शेटजी म्हणतात, तू हा मला विकून दे. ते म्हणतात, ठीक आहे, मला फक्त तुम्ही 100 रुपये द्या, कारण मी 50मध्ये घेतलं तर मला प्रॉफिट पाहिजे, मी 1 रुपया कमी नाही घेणार. तर जोहरी असतो तो म्हणतो, थोडंसं 80 रुपयाला द्या. हा नाही म्हणतो, ते हो नाही होण्यामध्ये जोहरी विचार करतो, आपण उद्या घेऊन जाऊ, कुठे पळून जाणार आहे. म्हणून तो चालला जातो आणि संध्याकाळी त्या गावातनं एक जोहरी दुसरा गाडी घेऊन जात असताना गाडी खराब होते. गाडी गॅरेजमध्ये असते, तर काहीतरी टाईमपास करायला फिरत असतो. तो त्याला हा तराजूला लागलेला हिरा दिसतो. याच्या लक्षात येतं याची लाखोची किंमत आहे. मग त्या माणसाला विचारतो जाऊन, की कसा आहे हा, काय आहे? मग तो स्टोरी सांगतो. तर तो म्हणतो, तुम्हाला हा विकतो का? तो म्हणतो, हो, सकाळी पण एक आला होता माणूस जोहरी. तर तो मी 100 म्हटलं, तो 80 म्हणे. मी नाही म्हटलं, मला 100 रुपये पाहिजे, 1 रुपये कमी नको. तो ताबडतोब त्याला 100ची नोट देतो, तो हिरा घेतो आणि चालला जातो. मग हा जो कंजूस जोहरी असतो आदल्या दिवशी येऊन गेलेला, हा दुसऱ्या दिवशी जातो पुन्हा त्याच्याकडे. तर त्याला त्याच्या तराजूवर काहीच नाही दिसत. तो कुठे गेला तो चमकणारा दगड? तो शेठजी सांगतो, काही नाही, एक माणूस आला होता, त्याने मला विचारलं, मी त्याला सांगितलं 100 रुपये. त्याने एका मिनिटात मला 100 रुपये दिले. तो गेला. थोडं, अरे मूर्ख माणसा, तो लाखो रुपयाचा हिरा होता, असं कसा तू त्याला फक्त 100 रुपये दिला? तर तो शेठजी म्हणतो, माझं तर जाऊ दे, मला माहिती पण नव्हतं, पण तुम्हाला माहिती होतं की तो हिरा आहे, तर तुम्ही 20 रुपयासाठी असं कसं करत बसले? शेठजीचं काहीच करू नाही शकत. आपल्या पण लाईफमध्ये असं अवसर येतात. खूप लोकांना खूप असे अनुभव आलेले असतात, की अपॉर्च्युनिटीज येतात, आपण आळस करतो किंवा चालढकल करतो किंवा आपण ते नंतर करूच्या चक्रामध्ये सिरियसली घेत नाही. त्याच्यामुळे आलेले अवसर शोधायचे लाईफमधले. आज करू, उद्या करू, सोमवारी करू, नवीन महिन्यात, नवीन वर्षात नाही. आज आत्ता ताबडतोब स्वतःसाठी व्यायाम म्हणा, योग म्हणा, फिटनेस म्हणा. मी रोज हेच सांगते सध्या, कारण फिटनेस हा खूपच आवश्यक आहे, मेंटली, फिजिकली, पूर्णच दृष्टीने. स्टे फिट, स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.